काय असली वस्तू आहे? मी तर तिनं झपाटूनच गेली. खरं तर माझ्याकडच्या सगळ्याच वस्तूंनी मला वेड लावलंय. तुम्हाला माहितीये का की अशा वस्तू कुठनं येतात आणि आपण त्या फेकतो तेव्हा त्या कुठे जातात? मला तर त्याचं कायमच नवल वाटत आलंय. तेव्हा मी त्याचा शोध घेतला. पुस्तकं तर सांगतात की वस्तू वेगवेगळ्या टप्प्यातून जाते. ती म्हणजे कच्चा माल, उत्पादन, त्याचं वितरण, विनियोग आणि शेवटी त्याची विल्हेवाट. हे सगळं म्हणजे भौतिकतेचं अर्थशास्त्र. तर मी त्याच्या अधिक खोलात शिरले. खरं म्हणजे मी 10 वर्ष खर्च करून जगभर हिंडले आणि तपासलं की या वस्तू येतात कुठून आणि कुठं जातात. आणि माहितीये मला काय सापडलं की खूपशा गोष्टी लोकांना माहीतच नाहीत. या चित्रातनं खूप गोष्टी निसटल्यात. एका बाजूला ही सगळी व्यवस्था छान ठीकठाक वाटते, काही प्रश्नच नाही. पण हे खरं आहे की ही सगळी व्यवस्थाच संकटात आहे. आणि त्याचं कारण म्हणजे ही सगळी व्यवस्थाच एका दिशेनं चालते, परतीची काही वाटच नाही. आणि अशी एकरेषीय व्यवस्था या मर्यादित पृथ्वीतलावर तुम्ही फार काळ नाही राबवू शकत. प्रत्येक पावलावर या व्यवस्थेचा संबंध वास्तव जगाशी येतो. प्रत्यक्षात हे काही कुठे हवेत घडत नाही. त्याचा संबंध असतो आपल्या समाज, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणात.